काही दिवसांपूर्वीची कमेंट होती माझ्या व्हिडिओला ही. आणि एक दादा आहेत, मुंबईला राहतात. त्यांची कहाणी म्हणजे त्यांची घटना म्हणजे त्यांनी आता सध्या भोगत असलेलं आयुष्य त्यांनी त्या कमेंटमध्ये सांगितलेलं. माझी म्हणजे खूप दिवसापासून असं ते कसं सांगायचं हे मनातनं जाता जात नव्हतं. काय एका पुरुषाचं दुःख असतं, काय त्याची म्हणजे व्यथा असते. मुंबईसारख्या मोठ्या सिटीमध्ये 60,000ची नोकरी, फ्लॅट आहे, सगळं आहे. दोन मुली पदरात आहेत, दोन्ही मुलीच आहेत. आणि त्या दादाची बायको घरात नुसती किटकिट करत असते. ते दादा अक्षरशः जे सांगितले ना, ते कमेंट ऐकून खूप रडायला येत होतं. असं वाटत होतं, देवा, का असं कुठल्या म्हणजे पुरुषाच्या आयुष्यात. तर ते दादा चांगल्या कंपनीत जॉबला आहेत. सकाळी उठून आवरून जॉबवर जातात. संध्याकाळी आलं की त्यांची बायको फक्त मुलींपुरतं स्वयंपाक बनवते, त्यांच्यासाठी स्वयंपाकच बनवत नाही. आणि त्या मुलींना घेऊन खाते पिते आणि निवांत टी व्ही बघत बसते. विचारलं, जेवण वगैरे बनवलं नाहीस का, तर तुमचं तुम्ही बनवून खा असं सांगते. काय मानसिकता असते बघा. तर ते दादा म्हणत होते, ताई खरंच तुम्ही बायकांवरती व्हिडिओ बनवता म्हणून मी ही कमेंट केली की अशा पण बायका या जगात आहेत जिच्यासाठी खूप कामावरती खूप टेन्शन असतं. असं वाटतं जाऊन माझ्या बायकोबरोबर मी ते शेअर करावं, बोलावं. पण ते बोलायला तिची मानसिकता नसते. ती माझ्याबरोबर म्हणजे ती बोलण्यासाठी अजिबात तयार नसते. म्हणजे घरात कोणतंच संभाषण आमच्या दोघांच्यात नाही. जणू काय आम्ही एकमेकाचे वैरी आहोत. वैरी सुद्धा एकमेकाशी असं वागत नाहीत. ती माझी बायको माझ्याबरोबर आजकाल वागते. आणि काय बोलायला गेलं तर सोडून जायची धमकी देते. अचानक त्याच्या आईचा फोन आला. सांगत होते ते की माझ्या आईचा फोन आला. मी आईला पण सांगू शकत नाही मॅडम म्हटले. कारण माझ्या आईला मी जर सांगितलं तर ती आता तिचं वय झालंय, ती हा धक्का सहन करू शकणार नाही. विचार करा, एक पुरुष लहान असताना सगळ्या गोष्टी आपल्या आईला मुलगा म्हणजे लहान वयात ज्यावेळी तो मुलगा असतो, शाळेत जातो, तर तो आपल्या सगळ्या गोष्टी आईला सांगू शकतो. ह्यानं मला मारलं, ह्यानं मला त्रास दिला, ह्याच्यामुळं मला इतका त्रास झाला, हे सगळं तो सांगतो. पण ज्यावेळी संसार चालू होतो त्या पुरुषाचा आणि अशा काही घटना घडतात आयुष्यात, तर तो आईला सांगू शकत नाही. त्याची मजबुरी असते की आईला त्रास होईल, ह्या मजबुरीमुळं तो सांगू शकत नाही. म्हटलं आई गावाकडे असते आणि मी जर असं सांगितलं तर माझी आई तो धक्का सहन न झाल्यामुळं तिच्या जीवाला काहीतरी होईल. आणि खरं आहे दादा, आपली आई खूप हळवी असते. आणि आपल्या वयाच्या ज्या पिढीच्या आई आहेत ना, त्यांना मोबाईलचं जग माहीत नाही. त्या तर खूप हळव्या आहेत. त्या म्हणजे ह्या दुनियेपासून खूप दूर आहेत. आणि आजकाल बायका पुरुषांना अशाच म्हणजे का त्रास देतात, काय त्यांचं हे आहे काही माहीत नाही. पण संसार त्यांना वाटते मी काम घरातलं करायचं म्हणजे मी मोलकरीण झाले. आजपर्यंत सगळ्या बायका करत आल्यात. जेवण देणं, पुरुषाला जेवण म्हणजे आपल्या नवऱ्याला जेवण देणं म्हणजे त्यांना कमीपणा वाटतो. आजकाल सगळ्याच बायका नाहीत, पण काय काय बायका खूप जास्त प्रमाणात अशा बायका आहेत की ज्या नवऱ्याबरोबर कामाला बरोबरी करतात. आणि जर ती बाई बाहेर जर कामाला चाललेली असेल तर मग काय विचारूच नका. इतकं भयावह चित्र आहे की आजकालच्या बायका जर घरातलं काम करायचं म्हटलं तर मी काय मोलकरीण आहे का, ह्या शब्दातच विचारतात. नवऱ्याचंच करत नाहीत, मग बाकीचे आई वडील भाऊ बहीण त्यांचे सगळे नातेवाईक
त्यांचं लांबच राहिलं. ते कोणी आलं पाहुणे म्हणून आले तर पाण्याचा तांब्या जरी भरून दिला, नशीब. चहा करायला सांगितला तर ते तोंड वाकडं करत करत करतील किंवा नाही करतील, आदळआपट करत. फक्त तेवढंच. जेवण वगैरे त्याची अपेक्षाच ठेवू नका. असं चित्र आहे आजकाल. बायकांची मानसिकता बदललेली आहे. त्या सासरच्या लोकांचं किंवा घरच्यांचं करायचं म्हटलं तर सरळ विचारतात, आम्ही काय मोलकरीन नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा, कमेंट करा. कमेंटमध्ये नक्की तुमच्या प्रतिक्रिया सांगा.